बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आज पाहायला गेलं तर आज मंगळवार आहे आणि पाहायला गेलं दिनांक 9 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी अखेर मुहूर्त लागलेला आहे। आपल्या पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सगळ्यात मोठी महत्त्वाची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच दिलेली आहे। तुम्ही पाहतच असाल अनेक दिवसांपासून कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी पाऊस पडून नुकसान झालं होतं, त्या नुकसान झालेल्या भागाचा देखील पंचनामा स्वतः कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केलेला आहे आणि टोटल 2000 एकरच्या वर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्याची पंचनामे करून लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती देखील दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे आणि लवकरच नमो शेतकरी योजनेची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आज पाहायला गेलं तर मंगळवार आहे आणि 9 सप्टेंबर रोजी कृषी विभागातून सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। मंगळवारी जिल्ह्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती देखील समोर आलेली आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता कृषी विभागाकडून सांगण्यात आलेली आहे। लगेचच उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे देखील जमा होणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। गुरुवारी 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतील, असं 3 दिवसांमध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नेमकं तुम्हाला आता मंगळवारी 2000 रुपये मिळणार का, बुधवारी 2000 रुपये मिळणार का, गुरुवारी 2000 रुपये मिळणार, हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे। कारण गेल्या 1 महिन्यापासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने त्या ठिकाणी वाट बघत होता। आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, आज खात्यावरती 2000 रुपये येतील, उद्या येतील, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती बातम्या देखील वारंवार शेतकऱ्याच्या मोबाईलवरती येत होत्या। त्यामुळे अधिकृत मुख्यमंत्री जे आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी GRचं या ठिकाणी योजनेबद्दल GR देखील काढलेला आहे आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखील पत्रकारांना बोलताना महत्त्वाचे अपडेट देखील सांगले। त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा GR काढून त्यांचे जे पैसे आहेत या ठिकाणी बँकांना वर्ग करण्यात आलेत। आता आज उद्या त्या ठिकाणी दुपारपासून मंगळवारी पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचं या ठिकाणी वितरण होणार आहे, बुधवारी दुसऱ्या टप्प्याचं वितरण होईल आणि गुरुवारी तिसऱ्या टप्प्याचं वितरण होईल। असं टोटल मंगळवारी 12 जिल्हे, बुधवारी 12 जिल्हे पाहायला गेलं तर गुरुवारी 12 जिल्हे, असं 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे। दिवसभरामध्ये होणार असलेली सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। नेमकं तुम्हाला आता मंगळवारी पैसे भेटणार का, बुधवारी पैसे भेटणार का, गुरुवारी पैसे भेटणार, हेच आता बघणं खूप महत्त्वाचं आहे। नेमकं आता त्या ठिकाणी पैसे असतील तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण त्या ठिकाणी करणार आहे, मग त्यानंतर लगेचच बुधवारी त्या ठिकाणी 10 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी कोणाला पैसे मिळणार आहेत हे सुद्धा बघणं। त्यानंतर लगेच 11 सप्टेंबर आहे, 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला पैसे मिळणार आहेत याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता बघा, तुम्हाला वाटत असेल की पैसे आज येतील, परंतु सरकारने खबरदारी म्हणून आता DBTच्या माध्यमातून पैशाचे वितरण करण्यास ठरवलंय। म्हणजे DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे एका दिवसाला 36 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे सोडले जात असतात। त्यामुळे आता जवळजवळ 93 लाखच्या वरती शेतकरी पात्र आहेत। त्यामुळे 3 दिवसाच्या आतमध्ये पैशाचं या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। प्रत्येक दिवशी पाहायला गेलं तर प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये हे वितरण त्या ठिकाणी करणार असल्याचं सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी कान देऊन ऐकायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुमच्या खात्यावरती पैसे येणार का, उद्या पैसे येणार, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून सर्व शेतकऱ्यांनी जाणून घ्यायचं आहे। तुमचा जिल्हा नेमकं मंगळवारसाठी आहे का, बुधवारसाठी आहे का, गुरुवारसाठी आहे, हे देखील बघणं आता सगळ्यात महत्त्वाचं आहे। या ठिकाणी सोशल मीडियावरती गेल्या महिन्यापासून अनेक बातम्या पसरल्या होत्या की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, पण अजूनपर्यंत देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता। पण अखेर महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे आजच म्हणजे 3 टप्प्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे। मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी असे 3 टप्प्यामध्ये 12 जिल्हे घेण्यात आलेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी आज 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। कोणते 12 जिल्हे या ह्याच्यामध्ये घेण्यात आलेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पाहायला गेलं तर केंद्र सरकारचे आणि PM किसान योजनेचे 2000 रुपये
त्या ठिकाणी 4 महिन्यातून तुम्हाला एकदा येतच असतात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये येत असतात. मंगळवार दिनांक आता 9 सप्टेंबर रोजी मागील तो 6वा हप्ता मिळाला होता. याला बरोबर 4 महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोणीही चिंता करू नका. GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार असं 3 दिवसामध्ये कधी पण एका दिवशी तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी 2,000 रुपये येणार आहेत. आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया की मंगळवार कोणत्या 12 जिल्ह्यासाठी पैसे येणार आहेत आणि नंतर पाहायला गेलं तर लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये बुधवारसाठी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच गुरुवारी त्या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. आता लक्ष देऊन बघायचं आहे. पहिल्यांदा आपण पाहूया मंगळवार म्हणजेच आज 9 सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे खात्यावरती येणार आहेत. 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो. आपल्या जिल्ह्यामध्ये 36 जिल्हे आहेत. मग या 3 गट पाडलेले आहेत, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आता यामध्ये मंगळवारसाठी कोणते 12 जिल्हा निवडण्यात आले आहेत नंतर आपण लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये समजून घेऊया. आज पाहायला गेलं तर या ठिकाणी निवडण्यात आलेला जिल्हा आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचं म्हणजे बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलं असेल तर आधार कार्डला लिंक केलं असल्यानंतर तुम्हाला मंगळवार म्हणजे आज तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे अहिल्यानगरमध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे गडचिरोलीमध्ये देखील लवकर पैसे जमा होणार आहेत. गोंदिया, चंद्रपूर आणि जळगाव ह्या 12 जिल्ह्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार असल्याची सगळ्यात माहिती या ठिकाणी समोर आली आहे. हे मंगळवारसाठी म्हणजे आजच्यासाठी हे 12 जिल्हे निवडण्यात आले आहेत. तर तुमचा जिल्हा अजून पण आला नसेल तर तुम्ही अर्धवट हिडू सोडून जाऊ नका. तुम्हाला पुढे पण जे जिल्हे सांगणार आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघायचं आहे. तुम्हाला बुधवारी पैसे मिळणार का गुरुवारी पैसे मिळणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला मंगळवारसाठी सांगितलं. परत एकदा पटापट 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो ज्यामध्ये मंगळवारी पैसे म्हणजे आजच पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर कोल्हापूर असेल, सातारा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जालना या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे म्हणजे आज पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला अजून पण तुमचा जिल्हा नसेल, तुम्हाला या ठिकाणी बुधवारसाठी कोणते जिल्हे निवडलेत, त्या ठिकाणी गुरुवारसाठी कोणते 12 जिल्हे निवडलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही जर फार्मर ID कार्ड काढला असेल तर तुम्हाला कोणतीही पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेली नाही. आता अनेक ठिकाणी बातम्या पसरल्या होत्या की शेतकरी अपात्र होणार. आता शेतकरी अपात्र होणार, परंतु सरकारच्या माध्यमातून सांगितले की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कारण कोणालाही अपात्र या ठिकाणी करण्यात येणार नाही. सर्वांनी हप्ता या ठिकाणी येणार आहे. फक्त तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नसावं, तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरावा म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाहिलं जात आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आम्ही त्या शेतकऱ्यांना देतो ज्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे. आता तुम्हाला मंगळवारसाठीचे त्या ठिकाणी 12 जिल्हे सांगितलेत. अजून पण बुधवारसाठी 12 जिल्हे कोणते आहेत ते देखील पाहणार आहात. त्यानंतर गुरुवारसाठी कोणते 12 जिल्हे आहेत ते देखील पाहणार आहात. आता बघा, बुधवारसाठी ही 12 जिल्हे या ठिकाणी आहेत. यामध्ये पाहायला गेलं तर धुळे असेल, धुळे जिल्ह्यामध्ये जर विचारपास केला तर जवळपास 2.5 लाख शेतकरी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतात. त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे बुधवारसाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत. यामध्ये सगळ्यात मोठे अपडेट समोर आले. त्यानंतरचा नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी होऊन बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यातच आता नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक मोठा दिवस या ठिकाणी समोर आहे. तुम्हाला बुधवारी पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकर पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. अशीच माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अरुणराव यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.